नमस्कार. पेटपूजा आणि लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आंबाडीची कणी लावलेली भाजी बघतो आहे. तर यासाठी आपण आंबाडीची भाजी घेतली आहे. याप्रमाणे आंबाडीची भाजी असते. आपण आत्ताच पान बघितलं. तर या भाजीला असं पानाला देठ असतं. तर हे देठ आपल्याला काढून टाकायचे आहे आणि फक्त पानं घ्यायचे आहेत. या भाजीचे निवडून आपल्याला पानं काढून घ्यायचे आहे आणि या दांड्या ज्या आहेत देठाच्या त्या फेकून द्यायच्या आहेत आपल्याला. तर याप्रमाणे मी पूर्ण भाजी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आंबाडीची भाजी ही एक बहुगुणी पालेभाजी आहे. आंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच, शिवाय अनेक पोषक तत्वांनी ती परिपूर्ण असते. पूर्ण भाजी मी कुकरमध्ये काढून घेतलेली आणि 1.25 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर इथे आपल्याला झाकण झाकून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकर होतपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. 10 ते 12 मिरची घेतली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे, 2 चमचे धने घेतलेले आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेला आहे. तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सोबतच आपण ज्वारी घेतलेली आहे. तर ज्वारी एक मोठी वाटी भरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे 2 तास पहिले. तर आपल्याला जिरं, धने आणि मेथीदाणा भाजून घ्यायचा आहे. पॅनमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मगच मिक्सरच्या पॉटला काढायचं आहे हे. तर व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सरच्या पॉटला मी काढून घेतलं. सोबतच लसूण पाकळ्या आणि मिरची पण काढून घेतलेली आहे. तर याचं पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. तर हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आणि आता आपण ज्वारी बघून घेऊया. तर ज्वारी मी पाणी काढून घेतलेलं आहे, स्वच्छ कोरडी पुसून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला मिक्सरवर 2 ते 3दा फिरवून घ्यायचे 2-2 सेकंदासाठी. तर याप्रमाणे आपलं छान रवाळ असं हे पावडर झालं आहे, म्हणजे हे कणी आहे. तर ही जर तुम्हाला गाळून घ्यायची आहे, पीठ वेगळं करून घ्यायचं तर गाळून घेऊ शकता. पण हे जर जाडच आहे तर आपल्याला वेगळं चाळून घ्यायची गरज नाही आहे. आणि आपण भिजत घातल्यामुळे तिचं छान असं जाडसर पावडर झालेलं आहे. सोबतच आपला कुकर झालेला आहे आणि भाजी छान शिजलेली आहे, शिवाय थंडही झालेली आहे. तर हे बघा, याप्रमाणे छान अशी ही भाजी शिजलेली आहे. एकतर ही भाजी मॅशरनी किंवा विस्करनी बारीक करून घ्यायची, किंवा यातली थोडी भाजी आपण मिक्सरवर पण बारीक करून घेऊ शकतो. तर मी इथे थोडी भाजी मिक्सरवर बारीक करून घेते आहे. पूर्ण नाही, अर्ध्यापेक्षाही कमी भाजी मी मिक्सरच्या पॉटला काढून घेतलेली आहे आणि ही बारीक करून घेते आहे आता. तर या भाजीत आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आणि ही पूर्ण भाजी आपण एका पॉटला काढून घेऊया. तर ही बघा, मी यात मिक्सरवर बारीक केलेली भाजी घालून घेतलेली आहे आणि पूर्ण भाजी यात काढून घेतलेली आहे. तर विस्करनी आपण छान बारीक करून घेऊयात. याप्रमाणे मिक्स करून घेऊया सगळी भाजी आणि अशी छान अशी तयार झालेली आहे. तर ही भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे कढईमध्ये. तर हे बघा, छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. यात जर एखादी काडी आपली राहून गेली असली पानाची तर ती काढून टाकायची. हे बघा, याप्रमाणे एखादी काडी राहूनच जात असते, तर ती जर असली तर काढून टाकायची. तर मी हे आता पूर्ण भाजी ही कढईमध्ये काढून घेतलेली आहे. तर ही थोडा वेळ आपल्याला कढईमध्ये परतवून घ्यायची आहे. यातलं पाणी मी वेगळं काढून घेतलेलं कुकरमधलं. तर 1 बाऊल भरून पाणी निघालेलं आहे हे. तर ही भाजी आपल्याला 2 मिनटासाठी परतवून घ्यायची आहे. आणि ही पूर्ण पाणी मी ज्या पॉटमध्ये, मिक्सरच्या पॉटमध्ये आपण भाजी बारीक करून घेतली होती त्यात घालून घेतलेलं. तर हे आपण वाटण केलेलं 2 चमचे वाटण यात घालून घेतलेलं या भाजीमध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यात आपण धने, जिरं, मेथीदाणा घालून घेतला होता, लसूण आणि मिरची. तर हे पाणी मी मिक्सरच्या पॉटला विसळून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे. यात मिक्स करून घ्यायचं. तर या पाण्यामुळे आपल्याला भाजी जरी थोडी पातळ झालेली दिसत असली तरी कणी शिजायला मदत होणार आहे. त्यामुळे आपण हे भाजीमध्ये घालून घेतलेलं. पाव चमचा हिंग घातलेला आहे, 1 चमचा मीठ घालायचं आपल्याला आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला यात कणी घालायची आहे. तर ही जी आपण मिक्सरवर करून घेतलेली कणी आहे ती 1 मोठं बाऊल भरून आपली कणी आहे. थोडी थोडी करून आपल्याला घालायची आहे. हे बघा, तर थोडीशी कणी मी आता पहिल्यांदा घातलेली आहे. अगदी पाव बाऊल आपण कणी घालून घेतलेली, मिक्स करून घ्यायची. तर अजून पुन्हा आपल्याला कणी घालायची आहे, कारण बघून घ्यायचं आपल्याला भाजी
पातळ वाटत आहे अजूनही ही, तर आपल्याला थोडी कणी घालावी लागणार. पुन्हा मी एक पाववाटी कणी पुन्हा घालून घेतलेली आहे. ही पण मिक्स करून घ्यायची. आणि बघा आता छान भाजी घट्ट दिसायला लागलेली आहे. तर कणी लावल्यावर ही अजून घट्ट येणार आहे. आता आपल्याला यात कणी घालायची गरज नाही आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची छान याप्रमाणे. आणि ही भाजी आता आपल्याला शिजू द्यायची आहे. तर ही भाजी आपण झाकून शिजवणार आहोत. कणी आपली पाववाटी कणी राहिलेली आहे. बाकीची आपण अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त कणी या भाजीला लावून घेतलेली आहे. तर कणी शिजायसाठी आपण इथे 5 ते 7 मिनिट भाजी झाकून घेणार आहे आणि मंद गॅसवर शिजू देणार आहे. 5 ते 7 मिनिट फक्त. तर 7 मिनिट आपले झालेले आहे आणि झाकण आपण काढून बघतो आहे. तर छान अशी ही भाजी आपली शिजलेली आहे. गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि ही भाजी आता आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. तर कमीत कमी ही भाजी 2 तासासाठी आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. साधारण 4 तास झालेले आहे माझ्या भाजीला आणि छान अशी घट्ट आली आहे बघा. तर याप्रमाणेच आपल्याला भाजी हवी आहे. ही आता आपण फोडणी घालून घेऊया. तर मी कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेलं, मोठ्या चमच्याने 3 चमचे. तेल गरम झाल्यावर मोहरी घातलेली आहे 1 चमचा आणि यात आपण 2 कांदे घेतलेत चिरून, मोठे कांदे ते घालून घेतलेले आहे. कांदा थोडा जास्त लागतो या भाजीला. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा, हलका ब्राऊन कलर येतपर्यंत तो परतवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता मिरची घालायची. तिथे लाल सुकी मिरची घेतली आहे मी, 4 सुक्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहे. ही पण आपल्याला कांद्यासोबत होऊ द्यायची आहे, तेलामध्ये परतवून घ्यायची. आणि यात आता आपल्याला लाल मिरची पावडर घालायचं आहे. तर 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि मीठ घालायचं आहे. आता हे पण मिक्स करून घेतलं आहे मी. तर मीठ इथे आपल्याला थोडं बेताने घालावं लागणार आहे, कारण आपण पहिले मीठ घातलेलं आहे. तर अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे फक्त. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि भाजी घालून घेतो आहे आपण ही. तर यातली मी थोडी 1 वाटी, छोटी वाटीने 1 वाटी भाजी काढून ठेवलेली आहे. तर ती 1 वाटी भाजी आपण भाकर करायसाठी काढून ठेवलेली आहे. बाकीची पूर्ण भाजी मी यात घालून घेतलेली आहे. तर या भाजीच्या भाकरीचा व्हिडिओ आपण नंतर बघणार आहोत, नंतर पुन्हा कधीतरी, यासोबत मी केलेला नाही. तर ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला कांदा आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये. सुरेख अशी ही मिक्स झालेली आहे बघा, व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आपण. आणि ही भाजी आता आपली झालेली आहे. तर 2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. झाकण झाकून मंद गॅसवर 2 मिनिटासाठी होऊ द्यायची आहे. झालेले आहे 2 मिनिट आणि भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर ही भाजी आपण पोळीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो, भातासोबत खाऊ शकतो. अतिशय टेस्टी अशी ही भाजी आहे. तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करू शकता. तर तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी, नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.